नमस्कार. आज आपण 23व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. अर्जुनाच्या 7व्या प्रश्नाचे उत्तर देताना भगवंतांनी अंतकाळी कशा प्रकारे मनुष्याला परमात्मा प्राप्त होतो ही गोष्ट चांगल्या प्रकारे समजावून दिली आहे. प्रसंगोपात हेही सांगितले आहे की भगवत प्राप्ती न झाल्यामुळे ब्रह्मलोकापर्यंत पोहोचूनही जीव आवागमनाच्या फेऱ्यातून सुटत नाही. परंतु तेथे हे सांगितले नाही की जे परत न येणाऱ्या ठिकाणी जातात ते कोणत्या रस्त्याने आणि कसे जातात, तसेच जे परत फिरण्याच्या ठिकाणी जातात ते कोणत्या रस्त्याने जातात. या दोन्ही मार्गांचे वर्णन करण्यासाठी भगवंत प्रस्तावना करीत आहेत. श्लोक 23. यत्र काले त्वनावृत्ति मावृत्ति चैव योगिनः प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ. श्लोकाचा अर्थ: हे अर्जुना, ज्या काळी शरीराचा त्याग करून गेलेले योगी परत जन्माला न येणाऱ्या गतीला प्राप्त होतात आणि ज्या काळी परत गेलेले परत जन्माला येणाऱ्या गतीला प्राप्त होतात तो काळ अर्थात दोन मार्ग मी सांगेन. ऊर्ध्व गतीला जाणाऱ्यांना कालाभिमानी देवता ज्या मार्गाने घेऊन जातात त्या मार्गाचा वाचक येथे काल हा शब्द घेतला पाहिजे. कारण पुढे 26व्या आणि 27व्या श्लोकात याच काल शब्दाला मार्गाचे पर्यायवाची गती आणि स्मृती शब्दाने म्हटले गेले आहे. अनावृत्तिमावृत्तिम म्हणण्याचे तात्पर्य अनावृत्त ज्ञान असलेले पुरुषच अनावृत्तीत जातात आणि आवृत्त ज्ञान असलेले पुरुषच आवृत्तीमध्ये जातात. जे सांसारिक पदार्थ आणि भोग यांच्यापासून विमुख होऊन परमात्म्याच्या सन्मुख झाले आहेत ते अनावृत्त ज्ञान असणारे आहेत. अर्थात त्यांचे ज्ञान झाकलेले नसते तर जागृत असते. म्हणून ते अनावृत्तीच्या मार्गाने जातात, जेथून पुन्हा परत यावे लागत नाही. निष्काम भाव असल्याने त्यांच्या मार्गात प्रकाश अर्थात विवेकाची मुख्यता राहत असते. सांसारिक पदार्थ आणि भोग यांच्याविषयी आसक्ती, कामना आणि ममता ठेवणारे जे पुरुष आपल्या स्वरूपापासून तसेच परमात्म्यापासून विमुख झाले आहेत ते आवृत्त ज्ञान असणारे आहेत. अर्थात त्यांचे ज्ञान झाकलेले असते. म्हणून ते आवृत्तीच्या मार्गाने जातात, जेथून पुन्हा परत जन्म मरणाच्या चक्रात त्यांना यावे लागते. सकाम भाव असल्याने त्यांच्या मार्गात अंधार अर्थात अविवेकाची मुख्यता असते. ज्यांचा परमात्मा प्राप्तीचा उद्देश आहे परंतु अंतःकरणात आंशिक वासना असल्याने ते अंतकाळी साधनेपासून विचलित होऊन पुण्यकारी लोकांना प्राप्त करून मग तेथून परत येतात. अशा योगभ्रष्टांनाही आवृत्ती असणाऱ्या लोकांच्या मार्गांतर्गतच घेण्यासाठी येथे चैव शब्द आला आहे. योगिनं या पदाच्या प्रयोगाने असे समजावे की जे सामान्य पुरुष याच लोकी एका योनीतून दुसऱ्या योनींमध्ये बदलणारे आहेत किंवा जे नरकादीमध्ये जाणारे आहेत त्यांच्या गतीचे येथे वर्णन नाही. येथे शुक्ल आणि कृष्ण या दोन मार्गांच्या वर्णनाचे प्रकरण आहे. ते यज्ञ, दान, तप इत्यादी शुभकर्मे आणि उपासना करणाऱ्या श्रेष्ठ पुरुषांच्या गतीचेच वर्णन आहे. प्रयाता हे पद जाणाऱ्यांचे वाचक आहे. जी माणसे अंतकाळी शरीर सोडून उच्च लोकांमध्ये जाणारी आहेत त्यांचे वर्णन करण्यासाठी याचा प्रयोग झालेला आहे. ज्या मार्गाने गेलेला मनुष्य परत येत नाही आणि
ज्या मार्गाने गेलेला मनुष्य परत येतो त्या दोन्ही मार्गात काय फरक आहे, ते दोन्ही मार्ग कोणकोणते आहेत आणि त्या मार्गांवर कुणाकुणाचा अधिकार आहे, या सर्व गोष्टी सांगण्याची प्रतिज्ञा येथे वक्ष्यामी या पदाने भगवंतांनी केली आहे. अशा प्रकारे आज आपण 23व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 24व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.